जगाला युद्धाने घेरलेला आहे आणि भारताला आर्थिक संकटाने. अशातच एक बातमी पुढे येते, भारताला 23,000 कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे. आता इतक्या मोठ्या स्वरूपात भारताला ही गरज का पडली? आता कोणतं नवीन आर्थिक संकट भारतासमोर उभं राहू पाहत आहे? यामागील प्रमुख कारणे काय आहेत? या सर्व अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. हे नेमकं प्रकरण काय आहे समजून घेणार आहोत. सो हेलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. भारताला 23,000 कोटी रुपयांच्या कर्जाची गरज खूप मोठा आकडा आहे. याचीच कारणे आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याच अनुषंगाने या पुस्तकामध्ये लिखाण करण्यात आलेलं आहे, उत्तर लेखन झिरो टू हिरो. निश्चितच हे पुस्तक तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे मार्क्स वाढून देणारं पुस्तक हे ठरू शकतं. चला आता बातमी बघूया. इंडिया आयज $2.5 बिलियन लोन्स फ्रॉम वर्ल्ड बँक आणि एडीबी म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. आता तुमच्या डोक्यात अजून एक आलेलं असेल IMF. आता हे IMF काय आहे, IMF कडून का आपण लोन घेत नाही हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. पण आपण जे हे काही $2.5 बिलियन जे लोन घेऊन राहिलेलो आहे त्यामध्ये प्रामुख्याने $1.5 बिलियन हे वर्ल्ड बँकेकडून असणार आहे आणि $1 बिलियन हे एडीबी कडून असणार आहे, म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक कडून. आता या दोघांची मुख्यालय कुठे आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता हा जो काही $2.5 बिलियन आकडा आहे हा जर आपण रुपयामध्ये बघितला तर जवळपास 23,000 कोटी रुपयांहून अधिक हा आकडा दिसून येतो आणि खूप मोठ्या स्वरूपातला हा आकडा आपल्याला दिसून येतोय. मग आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आलेला असेल की भारताला अचानक इतक्या मोठ्या कर्जाची गरज का पडली? तर ऑफकोर्स आमदार खासदार खरेदी करायचे असतात, इलेक्शन्स लढवायचे असतात, करप्शन करायचं असतं, तो पैसा भारताकडे शिल्लक राहत नाही, त्यामुळे भारताला कर्जाची गरज पडलेली आहे. म्हणजे अर्थातच काय, वाढता सरकारी खर्च, राजकोषीय तूट, उधारीचा खर्च कमी करणे, जी काही उधारी घेतलेली आहे तो खर्च सुद्धा कमी करावा लागतो, परकीय चलनाचा स्रोत, दीर्घकालीन विकास चालना. आता हे एकूणच काय आहे, स्टेप बाय स्टेप आपण यावर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकी ही कर्जाची गरज निर्माण का झालेली आहे. आता भारत प्रामुख्याने शेती प्रधान किंवा कृषी प्रधान देश आपल्याला दिसून येतो आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो फर्टिलायझर्स आहे युरिया. आता युरियाचा आणि या लोनचा काय संबंध आहे हे एकदा आपण बघून घेऊया. बघा, वाढता सरकारी खर्च, कल्याणकारी योजना, विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी भारत सरकार या दोन इन्स्टिट्यूशन कडून काय कर्ज घेताना आपल्याला दिसत आहे, लोन घेताना दिसत आहे. आता प्रामुख्याने कारण जर आपण बघितलं तर वाढता अनुदान म्हणजे जो काही सबसिडीवर भारत सरकारला खर्च करावा लागतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामागील एक कारण युद्ध जे जगात सुरू आहे आणि त्यामुळे जो व्यापार किंवा व्यापारावर जो असर पडलेला आहे, आयातीवर जो इम्पॅक्ट झालेला आहे आणि त्यामुळे आयातीचा जो खर्च वाढलेला आहे, याचमुळे हा युरिया जो आहे त्या युरियाच्या सबसिडीवर सुद्धा खर्च वाढलेला आहे. आता हे गणित कसं आहे तर बघा, युरिया हे महत्वाचं फर्टिलायझर्स आहे. ठीक आहे, तुमची जी पिकं आहेत त्या पिकांची वाढ होण्यासाठी आपण युरिया त्या ठिकाणी वापरत असतो. आता हा युरिया बनतो कसा, तर जे काही अमोनिया आहे, युरिया बनण्यासाठी काय लागतो, अमोनिया लागतो, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला NH3. तो हा जो अमोनिया आहे हा आपल्याला नैसर्गिक वायूपासून मिळतो आणि नैसर्गिक वायू हा आपल्याला इतर देशांमधून आयात करावा लागतो आणि जेव्हा आयात करावा लागतो आणि युद्धजन्य जर परिस्थिती असेल सो निश्चितच तिथे आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतो आणि म्हणूनच एकूण वाढ झालेली त्यामध्ये दिसून येते लक्षामध्ये. आता 2025-26 मध्ये खत अनुदानासाठी सरकारनं 1.68 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली होती, पण युद्धामुळे हे जवळपास हा आकडा आपल्याला मल्टिप्लाय 2 झालेला दिसतो. म्हणजे दुप्पट यामध्ये या अनुदानामध्ये आता सरकारला वाढ करावी लागणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की सरकारला जर युरिया शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा असेल, यामध्ये कितीही भाववाढ झाली तरी शेतकऱ्यापर्यंत ती भाववाढ पोहोचू देत नाही. हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. पण जनरली असं आहे, युरियाची बॅग तुम्हाला 100 रुपयालाच त्या ठिकाणी मिळणार आहे. सरकारला जरी ती 400 रुपयाची पडत असली तरी इतर जो भार आहे हे सरकार अनुदान म्हणून आपल्याला देत असतो आणि सरकार हा भार सांभाळत असतो. जागतिक स्तरावर तेल, नैसर्गिक वायू आणि खतांच्या किमती वाढल्यास सरकारी खर्च वाढतो आणि म्हणून यासाठी सरकारला कर्ज घेण्याची परिस्थिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. सरकारला कर्ज घ्यावं लागत आहे. दुसरं काय आहे की अन्न सुरक्षा व कल्याणकारी योजना. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या वेलफेअर स्कीम्स राबवत असतं. ठीक आहे, त्यामध्ये तुमची PDS सिस्टम असेल, तुमचा जो आपला हा ऍक्ट आहे NFSA, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत सुमारे 81 कोटी लाभार्थ्यांना हा धान्याचा पुरवठा केला जातो. मग हे धान्य येतं कुठून, यावर पैसा कसा खर्च होतो, सरकारला किती सबसिडी द्यावी लागते,
या सर्व अनुषंगाने हा भार जो आहे हा सुद्धा भारत सरकारवर पडलेला दिसून येतो. 2025-26 मध्ये जर अन्न अनुदानासाठीचा जर आकडा बघितला तर तो आहे 2.03 लाख करोड रुपीज मध्ये तितका आपल्याला दिसून येतो. सो हा सुद्धा भार मग कोणावर पडणार आहे? निश्चितच तो पडणार आहे भारतीयांवर. पण याची पूर्तता करण्यासाठी भारत सरकारला मग कर्ज घेण्याची गरज पडत आहे. सो विविध सामाजिक सुरक्षा योजनेसाठी हा मोठा खर्च त्या ठिकाणी दिसून येतो. हे एक दुसरं कारण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तिसरं काय की वित्तीय तूट नियंत्रणाचे आव्हान. जी काही वित्तीय तूट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ती भरून काढण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे तुमचा काय खर्च आहे 100 रुपये आणि तुमची आवक आहे 80 रुपये, तर 20 रुपये तुम्ही कुठून भरून काढणार? तर ऑफकोर्स तुम्हाला त्यासाठी कुठून तरी कर्ज घ्यावं लागणार आहे. सो हेच कारण प्रामुख्याने दिसून येतं. बघा, अनुदान खर्च वाढत असताना विकास कामेही सुरू ठेवावी लागतात. आता या ज्या दोन गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत, सो यावर जो सबसिडीसाठी खर्च होत आहे, पण मग विकास कामं सुद्धा सुरू ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे. विकास कामं म्हणजे तुमचे हॉस्पिटल्स असतील, रोड्स असतील, अजून काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ठीक आहे, ज्या डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यावर सुद्धा सरकारला खर्च करावा लागतो आणि त्यासाठी स्वस्त लोन अवेलेबल होणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणून अशी जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ती सरकारला काय स्वस्त लोन प्रोव्हाइड करत असतात आणि म्हणून मग भारत सरकार ह्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डेव्हलपमेंटसाठी जे काही आहे ते लोन घेण्याच्या तयारीत आहे. विकासाचा वेग कायम ठेवण्याची गरज. भारताचं जे लक्ष्य आहे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर भारत त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्यासाठी विकास कामं होणं खूप महत्वाचं असतं. जसं महामार्ग, रेल्वे, मेट्रो आहे, लॉजिस्टिक्स आहे किंवा अजून काही गोष्टी असतील. सो यासाठी सुद्धा आपल्याला खर्च करावा लागतो आणि तो खर्च करण्यासाठी लोन हा एकमेव पर्याय दिसून येतो. आता अजून प्रामुख्यानं कारण काय की जगातली जी इन्स्टॅबिलिटी आपल्याला दिसून येतं, जागतिक कारणे यामागे काय आहे? हे लोन घेण्यासाठी काय जागतिक कारण आहे का? तर निश्चितच आपल्याला त्यातील एक भाग हे म्हणता येईल. पश्चिम आशियातील तणाव. युद्धावर आपण भरपूर प्रमाणात व्हिडिओज बनवलेले आहे. आता परत एकदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुद्धा बंद झालेला आहे. अजून आता तेलाचे भाव वाढतील की काय अशी परिस्थिती एकूणच तयार झालेली आहे. तो बघा, हे कारण कसं आहे तर पश्चिम आशिया हा जगातील सर्वात महत्वाचा तेल उत्पादक आहे. आपल्याकडे तेलाच्या विहिरी तर नाही, त्यांच्याकडे तेलाच्या विहिरी आहे. सो जागतिक तेल व्यापारातील सुमारे 30% तेल पुरवठा आणि मोठा LNG म्हणजे हा जो नैसर्गिक वायू जो मी तुम्हाला सांगितलेला होता अमोनिया किंवा आपल्या युरिया बनवण्यासाठी किती महत्वाचा आहे. तो हा पुरवठा या तिकडल्या प्रदेशांशी संबंधित आहे. तिकडून आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं आणि मग तिकडे जर युद्ध किंवा अस्थिरता त्या ठिकाणी दिसून येत असेल तर ही जी साखळी आहे एकूणच विस्कळीत झालेली आपल्याला दिसून येते आणि याचा फटका मग भारताला सुद्धा बसतो. ठीक आहे, भारत काय करतो की जवळपास 85% पेक्षा जास्त कच्चं तेल हे जे क्रूड ऑइल आहे हे आपण इतर देशातून किंवा आखाती देशातून आपण मागवत असतो. भारताचे वार्षिक कच्चे तेल आयात बिल सुमारे 140 ते 150 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या स्वरूपात दिसून येतं. आणि हा जर इतका आकडा असेल, इतका जर पैसा आपल्याला इम्पोर्ट करायसाठी खर्च करावा लागत असेल तर भारताकडे सुद्धा पैसा लागणार आहे. मग हा पैसा कुठून येणार आहे? ऑफकोर्स कर्ज घेऊनच हा पैसा त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, तो खतांवर सुद्धा परिणाम झालेला दिसतो. जसं मी तुम्हाला युरियाचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. नैसर्गिक वायू हा युरिया उत्पादनाचा प्रमुख भाग असतो आणि हा नैसर्गिक वायू आपल्याला काय करावा लागत असतो? इम्पोर्ट करावा लागत असतो. मग काय होतं, तुमचं तेल महाग झालं, समजा युद्ध झालं तर तिथं अस्थिरता झाली, अस्थिरता झाल्यामुळे तुमचं तिथं तेल महाग झालं, तेल महाग झालं तर वाहतूक महाग झाली, वाहतूक महाग झाली तर वस्तू व सेवा महाग झाल्या आणि मग ही महागाई वाढ झाली, महागाई वाढ झाली तर सरकारचा सुद्धा त्या ठिकाणी खर्च वाढतो. मेन्स परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं असेल तर ही परिणामांची साखळी तिथे मेन्शन करा, जिथे जिथे तुम्हाला याचा वापर करता येतो. अतिशय महत्वाची ही साखळी आहे. ठीक आहे, आता बघा, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला IMF बोललेलो होतो, तो IMF जे संकट उभं राहतं किंवा IMF कडून जेव्हा आपल्याला कर्ज घ्यायचं असतं तर निश्चितच एक मोठं आर्थिक संकट त्या ठिकाणी दिसून येतं. पण वर्ल्ड बँक आणि ADB कडून जर आपण लोन घेत असेल तर ते विकास कामासाठी असतं. निश्चितच हे संकटातील कर्ज आपल्याला म्हणता येणार नाही सध्या तरी. ठीक आहे, आता IMFचा एक बेल आउट असतो. म्हणजे काय असतं की जेव्हा एखादी इकॉनॉमी संकटामध्ये आली तिला सावरण्यासाठी IMF शॉर्ट टर्म साठी लोन देत असतं, कर्ज देत असतं. जसं 1991 मध्ये भारताला घ्यावं लागलं होतं. सध्या तशा पद्धतीची परिस्थिती भारताची नाहीये. ठीक आहे, हे IMF जे बेल आउट दिलं जातं हे आर्थिक संकटात दिलं जातं. कठोर अटी असतात, चलन संकटाशी संबंधित असतात आणि अर्थव्यवस्था स्थिर करणे आणि तात्पुरतं संकट टाळणे असा त्याचा काय असतो भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. पण जेव्हा आपण वर्ल्ड बँक आणि ADB कडून हे लोन घेत असतो तर हे विकासासाठी आपण कर्ज घेत असतो. म्हणजे विकासासाठी दिले जातात, तुलनेने कमी अटी असतात, स्वस्त लोन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं आणि जे काही विकास प्रकल्प आहे, जे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत त्यावर हा खर्च केला जातो
आणि त्यामधून मग पायाभूत सुविधा असेल, सामाजिक प्रगती असेल, अशा विविध घटनांसाठी हा खर्च त्या ठिकाणी केला जातो. येते लक्षामध्ये. तो आता हे देश वाचवण्यासाठी घेतलेलं कर्ज नाही, तर विकास कामं सुरू ठेवण्यासाठीच हे कर्ज आहे असं आपल्याला एकूण दिसून येतं. आता हा जो कर्ज घेतलेला आहे, हे जे काही लोन घेणार आहे, तर भारतावर काय परिणाम होऊ शकतात, तर दोन्हीही बाजू आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. एक आहे सकारात्मक बाजू, दुसरी काय आहे नकारात्मक बाजू. आता सकारात्मक मध्ये काय की कमी व्याजदराने निधी उपलब्ध होतो. ठीक आहे, जिकडून कमी व्याजदराने निधी भेटत असेल, ऑफकोर्स सरकार तिथूनच कर्ज घेणार आहे. एक क्रेडिट फॅसिलिटी नावाचा सुद्धा कन्सेप्ट आहे, म्हणजे तिथपर्यंत त्या लिमिट पर्यंत तुम्हाला कर्ज घेता येतं, तशी तुमची फॅसिलिटी बनलेली असते आणि त्याच अंतर्गत भारत हा कर्ज घेताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे सरकारला देशांतर्गत बाजारातून महाग कर्ज घेण्याची गरज कमी पडू शकते आणि स्वस्त कर्ज घेऊ शकते. ही एक सकारात्मक बाजू आहे. दुसरं काय, विकास प्रकल्पांना गती त्या ठिकाणी मिळू शकते. ऑफकोर्स आपल्याकडे पैसे असले तर विकास कामासाठी तो खर्च करता येईल, भलेही मग त्यामध्ये करप्शन 50-60% चाललं तरी त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यानंतर वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत, जी काही वित्तीय तूट भरून काढायची आहे. आता प्रॉब्लेम हा नाही की आपण कर्ज घेतोय का, पण कर्ज घेतल्यानंतरही तुमची बेरोजगारी कंट्रोलमध्ये होते का, तुमची गरिबी कंट्रोलमध्ये होते का, या सर्व गोष्टी सुद्धा आपल्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत. चिंतेची बाब अजून काय आहे की बाह्य कर्जात वाढ घेणे. आता तुम्ही कर्ज घेऊन म्हणजे कुठपर्यंत डेव्हलपमेंट करणार आहात ही सुद्धा, आणि सरकार बदललं की तो भार मग दुसऱ्या सरकारवर येतो, असे एकूण सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. बघा, मार्च 2025 पर्यंत भारताचं जर एकूण बाह्य कर्ज आपण त्या ठिकाणी बघितलं तर सुमारे 736 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या स्वरूपात दिसून येतात, आणि मग त्यात हे 23,000 कोटी जर ऍड केले तर आणखी त्यामध्ये वाढ झालेली दिसून येईल. त्यानंतर काय की हे कर्ज घेतलेलं आहे तर याची परतफेड सुद्धा करावं लागणार आहे, सोबतच याच्यावरचा जो काही इंटरेस्ट आहे तो सुद्धा पे करावा लागणार आहे. मग एकूणच हा भार कोणावर येणार आहे, निश्चितच भारतीयांवर येणार आहे. ठीक आहे, हा सुद्धा एक भाग किंवा ही सुद्धा चिंतेची बाब दिसून येते. बाह्य निधीवरील अवलंबित्व, म्हणजे बाहेरच्या निधीवर आपण कुठपर्यंत अवलंबून राहणार आहे. भारताला त्या पद्धतीने डेव्हलपमेंट कधी मिळणार आहे जेणेकरून आपण दुसऱ्यांना लोन देऊ शकणार. ठीक आहे, असो हे कर्ज देश वाचवण्यासाठी नाही तर विकास कामं सुरू ठेवण्यासाठी, ज्यामध्ये आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा आणि वित्तीय स्थिरता त्यामध्ये दिसून येईल, अशा अनेक बाजू आपल्याला या कर्ज उभारण्यामुळे दिसून येणार आहेत. तो निश्चितच हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. तुम्हाला काय वाटतं, तुमचं यावर मत काय, व्हॉट डू यू थिंक, हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक स्वरूपात तुम्हाला ती अवेलेबल आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्ही काय करायचंय, तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमचे शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. एवढ्याचा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये इतके सगळे फीचर्स तुम्हाला दिसून येतील. हा येईल नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज. हा QR कोड स्कॅन करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आणि सोबत मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, निश्चितच तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. सध्या इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.